आणि आजच्या या मुक मोर्चाचं जे निवेदन आपल्या एसडीओ साहेबांना द्यायचं आहे ते निवेदन या ठिकाणी देण्याकरिता आपले जिल्हा संघटनेचे सचिव आदरणीय सुरेशभाऊ डुबेवारजी, आपले अमरावती झोनचे पीआरओ राजूभाऊ कोटलवारजी, पुसद अध्यक्ष रवी बंदवार यांनी या ठिकाणी समोर यावं. राजूभाऊ कोटलवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनी या ठिकाणी यावं. सर्वांना माहिती आहे की आपला बंद कशासाठी आहे, आपल्या न्याय मागण्या काय आहेत. तरी सुद्धा एक रिमाइंडर म्हणून या ठिकाणी तुम्हाला वाचित दाखवतो या ठिकाणी की आपल्याला एसडीओला पत्र दिलं आहे, ऑडिओ आपण दिलेलं आहे पत्र. परत पुन्हा आजचं मुक मोर्चाचं पत्र द्यायचं आहे. त्यामध्ये आपल्या मुख्य मागण्या ज्या होत्या त्या ऑनलाईन औषधी विक्री बंद झाली पाहिजे 100%. ई पोर्टल व GSR 817E व कोविड GSR 220E हा सुद्धा कायदा रद्द झालेला पाहिजे. या आपल्या 3 मागण्या, अशा विशेष मागण्या घेऊन हा भारत बंद पुकारलेला आहे. त्या भारत बंदचे शिल्पकार, कुशल नेतृत्व आपले आदरणीय अप्पासाहेब उर्फ जगन्नाथजी शिंदे आणि खंबीर असं सचिव नेतृत्व अनिल नावंदर यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण भारत देशामध्ये हा बंद पुकारलेला आहे. आपण सुद्धा प्रामाणिकपणे मेडिकल बंद ठेवले सर्वांनी. तर मी पुसद औषधी विकसनाच्या वतीने सर्वांचं पुन्हा या ठिकाणी केमिस्ट बंधूचा आभार व्यक्त करतो, ज्यांनी आपलं प्रामाणिकपणे या ठिकाणी पूर्ण दिवसभर आपल्याला बंद ठेवायचा आहे. कुणी मिचूसपणा करू नये, कृपया करून त्याच्यावरती शिस्तभंगाची कडक कारवाई केली जाईल. उद्यापासून त्याला कुठल्या प्रकारचं होलसेलचं मेडिसिन मिळणार नाही. कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. जो कोणी दुकान उघडेल त्यांनी सूरज भाऊ आहे, मी आहे, रवी भाऊ आहे, राजू भाऊ यांनी ताबडतोब त्यांचे फोटो काढून आम्हाला ताबडतोब इन्फॉर्म करण्यात यावं. आणि कोणी मिचूसपणा करू नये कृपया करून. हा आपण 360 दिवस धंदा करतो, 1 दिवसच बंद ठेवायचा आहे आपल्याला. आपल्यामध्ये जेवढा दम आहे, जेवढा जोश आहे आपल्यामध्ये, तो 364 दिवस दुकानदारी